संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सनसनाटी आरोप करणाऱ्या सुरेश दसांना पंकजा मुंडे यांनी चांगलंच फैलावर घेतलंय। मराठी वृत्तपत्र सकाळला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंकजा मुंडेंनी सुरेश दसांना 6 महत्त्वाचे सवाल केलेत। अर्थात त्यांनी त्या दिलेल्या मुलाखतीवरून आज घुमजाव केलाय, सारवासारव केली आहे। त्याबद्दल त्यांनी काय म्हटलंय हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचंय। पण पंकजा मुंडे यांचे ते 6 महत्त्वाचे सवाल काय आहेत हे आपण सुरुवातीला समजून घेणार आहोत। तर पंकजा मुंडे यांनी सुरुवातीलाच धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांच्या बैठकीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश दस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंची गुपचूप भेट का घेतली होती याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी सकाळशी बोलताना केलेलं आहे। अर्थात सुरेश दस ते सांगतात की धनंजय मुंडे आजारी होते म्हणून मी त्यांना भेटायला गेलेलो होतो, परंतु तोच मुद्दा आता पंकजा मुंडे यांनी पुन्हा उपस्थित करून कुठेतरी सुरेश दस यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे। दुसरा मुद्दा महत्त्वाचा पंकजा मुंडे यांचा, मागचे 3 वर्ष धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते, सुरेश दस आमदार होते, त्यावेळी कराड काम करत होता, त्याच्याविषयीची एकही तक्रार सुरेश दसांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडे का केली नाही। आता धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा बीडचे पालकमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा अशा वेळेला वाल्मिक कराड तिथे काम करत होता। मग वाल्मिक कराड जर काही चुकीचं करत होता तर त्याची तक्रार त्यांनी एकनाथ शिंदेकडे, देवेंद्र फडणवीसांकडे किंवा अजितदादांकडे का केले नाही, असा सुद्धा बोलण्याचा रोख हा पंकजा मुंडे यांचा आहे। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मी अचानक मंत्री झाल्यानंतर सुरेश दसांना बीडमधील गुन्हेगारी वाढल्याचं का दिसू लागलेलं आहे। आता पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये म्हणजे 2014 ते 19 मध्ये मंत्री होत्या, ग्रामविकास मंत्री होत्या। त्याच्यानंतर त्या राजकारणामध्ये काहीशा दूर गेल्याचं पाहायला मिळालं, पण एवढ्या वर्षाच्या राजकीय विजनवासानंतर पंकजा मुंडे या मंत्री झाल्या आणि मी मंत्री झाल्यानंतर सुरेश दसांना गुन्हेगारी दिसते का बीडमधली, असा सुद्धा सवाल त्यांनी मुलाखतीमध्ये केलेला आहे। पुढचा महत्त्वाचा मुद्दा, मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना ते माझ्यावरती थेट आरोप करत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सुरेश दस यांना समज द्यायला हवी। पंकजा मुंडे या राज्यातल्या नेत्या होत्या, ज्यावेळेला पहिलं टर्म भाजपची संपली त्यानंतर त्या मध्य प्रदेशच्या सुद्धा इन्चार्ज झालेल्या होत्या, काही राज्यांची सुद्धा जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली होती। त्यामुळे पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या झालेल्या होत्या, हे वास्तव आहे। पण जर माझ्यासारखी नेता राष्ट्रीय नेता असेल तर मग सुरेश दस माझ्यावरती आरोप कसा काय करू शकतात, थेट आरोप कसा काय करू शकतात। त्यामुळं महाराष्ट्र भाजपमधल्या महत्त्वाच्या नेत्यांनी किंवा फडणवीस असतील, बावनकुळे असतील यांनी सुरेश दस यांना समज द्यायला हवी, असं सुद्धा पंकजा मुंडे यांचं म्हणणं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, संतोष देशमुख प्रकरणाशी माझा काही संबंध नाहीये, माझ्या पक्षाचा काही संबंध नसताना मलाच का टार्गेट केलं जात आहे, हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पंकजा मुंडे यांनी उपस्थित केलेला होता। हिवाळी अधिवेशनामध्ये फडणवीसांनी शब्द देऊनही बाहेर हा विषय पेटवता ठेवण्याचं कारण काय आहे। ज्यावेळेला सुरेश दस यांनी या सगळ्या प्रकरणावरून आरोपांची राळ उठवली त्यावेळेला हिवाळी अधिवेशनामध्ये हे प्रकरण या प्रकरणावरती सुरेश दस यांना समजावलं जाईल अशा प्रकारचा काहीसा शब्द देवेंद्र फडणवीसांनी जणू दिलेला असावा आणि त्याचाच उल्लेख हा पंकजा मुंडेंनी मुलाखतीमध्ये केलाय की तरी सुद्धा फडणवीसांनी सांगू नये किंवा फडणवीसांनी शब्द देऊन सुद्धा बाहेर हा विषय पेटता ठेवण्याचं कारण काय आहे, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न हा पंकजा मुंडे यांनी केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा खुलासा पंकजा मुंडे काय करतायत तर 12 डिसेंबरला मी देशमुख कुटुंबियांना भेटायला निघालेले होते, त्यावेळी माझ्या कार्यकर्त्यांनी धनंजय देशमुखांना फोन लावला, त्यावेळी तुमच्यासोबत कुणी चुकीचं काही वर्तन केलं तर ते आम्हाला आवडणार नाही असं ते म्हणाले होते, म्हणून आम्ही मागे फिरलो। 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली आणि पंकजा मुंडेंच्या सांगण्यानुसार 12 डिसेंबरला मी त्यांना भेटायला चालले होते, पण धनंजय देशमुखांनी सांगितलं की तुमच्यासोबत काही चुकीचं घडलं तर ते आम्हाला आवडणार नाही म्हणून मी गेले नाही। आता पंकजा मुंडे हे का सांगतायत तर सुरेश दसांनी मुंबई तकच्या चावडीवरती सगळ्यांच्या समोर सांगितलं होतं की पंकजा मुंडे या आतापर्यंत देशमुख कुटुंबांना भेटायला का गेले नाहीत, असा सुद्धा त्यांनी सवाल केलेला होता। त्याच आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न हा पंकजा मुंडे यांनी केलेला आहे। आता पंकजा मुंडेंनी जे 6 प्रश्न सकाळच्या मुलाखतीमध्ये उपस्थित केले त्यानंतर आज सकाळी ज्यावेळेस त्या मुंबईमध्ये पत्रकारांशी वार्तालाप करत होत्या, बोलत होत्या, त्यावेळेला सुरुवातीला त्यांनी त्या सगळ्या मुलाखतीवरून घुमजाव करायचा प्रयत्न केला, परंतु पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना पुन्हा एकदा प्रश्न विचारला त्यावेळेला त्या काय म्हणाल्या, त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं मुलाखतीवर ते आपण बघूयात आणि त्यानंतर सुरेश दस काय म्हणाले ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। मी काल सकाळच्या वृत्तपत्रातील एका पत्रकारांनी माझा इंटरव्ह्यू घेतला, त्यांनी मला याबद्दल प्रश्न विचारले आणि मी त्यांना सांगितलं याच्यावर मी उत्तर देणार नाही, कारण प्रश्नच मान्य नसल्यामुळे उत्तर द्यायचा संबंधच येत नाही।
त्यामुळे त्यांनी जे माझं नाव घेऊन चर्चा करतायत त्याच्याबद्दल माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे. ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये. पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले. पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी. असंच मी त्या पत्रकारांनाही बोलले. त्यांनी अशी हेडिंग दिली की पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी. मी असं नाही म्हणले, मी म्हणले पक्षश्रेष्ठींना मी विनंती केली आहे की समज द्यावी असं आहे. मी प्रचार केलाय का नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा. आणि या राज्यामध्ये अनेक लोक जे भारतीय जनता पार्टीशी निगडीत होते ते अपक्ष उभे राहिलेले आहेत. अनेक लोक दुसऱ्या पक्षाचे अपक्ष उभे राहिलेले आहेत. डायसवर जाऊन प्रचार करून मतदानाची मी विनंती केलेली आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर मला द्यायचं नाही कारण आरोपच चुकीचा आहे. जर प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात. आणि त्यामुळे निवडणूक निकाल लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती 75,000 मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा. उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे. मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही. अनेक लोकांनी माझं काम केलं नाही पण त्या परिस्थितीला अडचणीला मी बागे टाकलं आणि पक्षाच्या कामाला लागले. त्यांनी अशा भूमिका जाहीर मागणं हे आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना मान्य होणार नाही, पक्षाच्या शिस्तीला मान्य होणार नाही. त्यांनी निवडून आलेल्या त्याच गुलालात माझ्याविषयी बोलले. पण आज आमचा निकाल कधी लागलाय? ऑक्टोबरमध्ये कधी लागलाय? 23 नोव्हेंबर पासून आज 12 मार्चपर्यंत मी या विषयावर कधीही भाष्य करायचं टाळलं कारण माझ्या पक्षाला त्याच्यामुळे पीडा होते. तो वाद पक्षाचा समोर येऊ नये म्हणून. आणि पक्षश्रेष्ठींना मी विनंती केलेली आहे की त्यांनी समज द्यावी. हे खरं आहे आणि हा विषय माझ्यापुरता इतकाच आहे. तर वरिष्ठ नेत्यांशी माझं बोलणं झालंय. सुरेश दसांना त्यांनी समज द्यावी असं पंकजा मुंडे म्हणतायत. पण पंकजा मुंडेंच्या याच आरोपांवरती सुरेश दस काय म्हणाले होते मुलाखतीबद्दल किंवा मुलाखतीमध्ये पंकजा मुंडे यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याबद्दल सुरेश दसांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण पाहूया. हे बघा, कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो. कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते. आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात. त्याच्यामुळं कुठं जाताना कॅमेरा घेऊन जावं हे मी ठरवणार नाही. मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं, माझा पक्ष आणि माझा संबंध नसता. तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढ ठेवलंय. आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढ ठेवणार. तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष, मग आम्ही कोणत्या पक्षाचे? पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं. त्याच्यामुळे ते तसं म्हणत असत. करणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे मुख्यमंत्री बावनकुळे सांगितलेलं आहे. मला समज देण्याचं काय कारण? मला समज द्या. मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे. शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे. मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे. तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता, मग कस काय राष्ट्रीय सचिव असू शकतो? त्यांनी 2 सीट, भारतीय जनता पार्टीच्या 2 सीट होत्या ना, एक नमिता मुंदडा आणि दुसरा सुरेश धस. मग 2 सीट म्हणायला पाहिजे. त्यांच्या भाषणाची क्लिप आहे तुमच्याकडे. बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला एकच सीट आहे म्हणलं.